नमस्ते. सचिन गायकवाड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत. मित्रांनो, जनगणना 2027च्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये जनगणना 2027 HLO ॲपमधील प्रश्न क्रमांक 4 ते 6 महत्त्वाचे प्रश्न, ज्यामध्ये फरशी, भिंत आणि छत याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलवर जर आपण नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या प्रगणक मित्राला शेअर नक्की करा. नमस्कार. कधी विचार केला आहे का की एखाद्या घराची फरशी, भिंती आणि छत त्या घरात राहणाऱ्यांसोबतच संपूर्ण देशाची आर्थिक कहाणी देखील सांगू शकतात? होय, आज आपण सेन्सस 2027 HLO गाईडच्या अशाच काही रंजक प्रश्नांच्या खोलात जाणार आहोत. तर चला, आपले काम सुरू करूया. सर्वात आधी आपण काही मूलभूत गोष्टी समजून घेऊ. त्यानंतर एक एक करून प्रत्येक प्रश्न म्हणजेच फरशी, भिंत आणि छताचे कोडे सोडवू. आणि शेवटी त्या 3 सुवर्ण नियमांना जाणून घेऊ, जे या कामात नेहमी आपल्याला मदत करतील. पहा, प्रत्येक घर ही स्वतःची एक वेगळी कहाणी असते, होय ना? मातीची फरशी काही वेगळे सांगते, तर मार्बलची फरशी काही वेगळे. ही छोटी छोटी दिसणारी माहिती जेव्हा संपूर्ण देशातून गोळा केली जाते, तेव्हा ती आपल्याला लोकांच्या जीवनमानाचे एक खूप मोठे आणि स्पष्ट चित्र दाखवते. म्हणूनच हे प्रश्न इतके महत्त्वाचे आहेत. तर हा आहे आपला संपूर्ण ॲक्शन प्लॅन. आपण फरशीपासून सुरुवात करू, त्यानंतर भिंतींची बारकाईने तपासणी करू आणि शेवटी छतापर्यंत पोहोचू. आणि या प्रवासात आपले 3 सर्वात विश्वासार्ह नियम नेहमी आपल्यासोबत राहतील. तर हा आहे आपला सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम. आपल्याला नेहमी त्या साहित्यावर म्हणजेच मटेरियलवर लक्ष केंद्रित करायचे आहे, जे सर्वात जास्त वापरले गेले आहे. समजा एका घराच्या ड्रॉइंग रूममध्ये उत्तम टाईल्स लावले आहेत, पण बाकी 4ही खोल्यांमध्ये सिमेंटची फरशी आहे. तर घराची प्रमुख फरशी सामग्री कोणती असेल? होय, अगदी बरोबर, सिमेंट. चला, आता या नियमाचा प्रत्यक्ष वापर करून पाहूया. सर्वात आधी फरशीबद्दल बोलूया, म्हणजेच प्रश्न क्रमांक 4 बद्दल. आणि हे आहे आपले टूल किट. HLO ॲपवर आपल्याला काही असे पर्याय दिसतील. आपल्याला फक्त आपल्या तपासणीच्या आधारावर योग्य तो पर्याय निवडायचा आहे. आहे ना एका मजेशीर कोड्यासारखे? ही स्लाईड तर खूपच कामाची आहे. पहा, यामध्ये मातीपासून ते चमकणाऱ्या मोझॅकपर्यंत प्रत्येक प्रकारचे साहित्य दाखवले आहे. यामुळे फील्डवर ओळखणे किती सोपे होईल. पाहिले? हाच आहे बहुमताचा नियम. एखादी खोली थोडी वेगळी असली तरी त्याने काही फरक पडत नाही. जे साहित्य बहुतांश भागात वापरले गेले आहे, विजय त्याचाच होईल. इथे एक रंजक वळण आहे. जर एखादी बहुमजली इमारत असेल, तर हे लक्षात ठेवायचे आहे की प्रत्येक घर किंवा फ्लॅटची स्वतःची एक वेगळी कहाणी आहे. असे अजिबात नाही की जर तळमजल्यावर लाकडी फरशी असेल, तर पहिल्या मजल्यावरही तीच असेल. प्रत्येक घराची तपासणी वेगळी करावी लागेल. तर फरशीचा प्रश्न तर सुटला. आता वेळ आहे भिंतींची. आणि इथे आपल्याला थोडे अधिक गुप्तहेर म्हणजे जासूस बनावे लागेल, कारण भिंती बऱ्याचदा आपली रहस्य लपवून ठेवतात. तर प्रश्न असा आहे की जर भिंतीवर प्लास्टर आणि पेंट असेल, तर आपण साहित्य काय लिहिणार? काय फक्त तेच जे डोळ्यांना दिसत आहे? नाही. खरा गुप्तहेर नेहमी पृष्ठभागाच्या खाली पाहतो. आणि हे पहा, रहस्य उलगडले. आपल्याला प्लास्टरच्या थरामागे डोकावून पाहावे लागेल की भिंत प्रत्यक्षात कोणत्या गोष्टीपासून बनली आहे. जसं या केसमध्ये ही कच्ची वीट म्हणजेच माती आहे. ही एक छोटीशी माहिती आपला डेटा एकदम अचूक बनवते. आणि हो, दगडाच्या भिंतींच्या बाबतीत जरा सावध राहावे लागेल. काय दगड फक्त एकावर एक ठेवले आहेत की त्यांना सिमेंटने जोडले गेले आहे? हा छोटासा फरक कोडिंगमध्ये एक मोठा बदल घडवू शकतो. चला, फरशी झाली, भिंती झाल्या. आता आपली नजर वर वळवूया आणि छताचे कोडे सोडवूया. छतासाठी नियम खूप सोपा आहे. आपल्याला फक्त त्या थराशी मतलब आहे जो थेट हवामानाचा म्हणजेच पाऊस आणि उन्हाचा सामना करतो. घराच्या आतील सुंदर सिलिंगशी आपल्याला काही देणे घेणे नाही. इथे एक मजेशीर गोष्ट आहे. जनगणनेच्या जगात काही नवीन गोष्टींना जुन्या श्रेणीतच ठेवले जाते. तर लक्षात ठेवा, आजच्या काळातील शिंगल्स आणि पारंपरिक स्लेट दगड दोन्ही एकाच संघात आहेत. आता हे चित्र आणखी एक छान कोडे समोर ठेवते. विचार करा, एकच इमारत पण 2 वेगवेगळ्या प्रकारची छते. तर आपण काय नोंदवणार? चला पाहूया. याचे उत्तरही खूप सोपे आहे. प्रत्येक घराचे स्वतःचे छत. म्हणजे जर तळमजला एक वेगळे जनगणना घर असेल, तर त्याच्या ठीक वर जे छत आहे, आपण त्याची नोंद करू. मग ते बाल्कनीचे लाकडी छत का नसेना. आणि सर्वात वरच्या मजल्यासाठी ते छत जे थेट आकाशाखाली आहे.
तर आपल्या संपूर्ण गुप्तहेरीनंतर आता त्या 3 सर्वात महत्त्वाच्या सुवर्ण नियमांना एकदा पुन्हा पक्के करूया, जे प्रत्येक पावलावर आपले मार्गदर्शन करतील. नियम क्रमांक 1 आणि सर्वात महत्त्वाचा, नेहमी बहुमताकडे पहा. तेच साहित्य निवडायचे आहे जे सर्वात जास्त क्षेत्रात लागले आहे, कारण खरी कहाणी तेच सांगते. दुसरा नियम आहे, एका खऱ्या गुप्तहेरासारखे बना. फक्त जे दिसत आहे त्यावर जाऊ नका. भिंती आणि छतांच्या बाबतीत नेहमी त्यांची खरी रचना म्हणजेच मूळ साहित्य ओळखा, ना की त्यांच्यावरची सजावट. आणि तिसरा आणि शेवटचा नियम, प्रत्येक घर स्वतःमध्ये खास असते. विशेषतः बहुमजली इमारतीमध्ये प्रत्येक घराचे मूल्यमापन वेगळे करायचे आहे, कारण प्रत्येक मजल्याची स्वतःची एक वेगळी ओळख आणि स्वतःची एक वेगळी कहाणी असते. तर हे लक्षात ठेवायचे आहे की हे फक्त डेटा गोळा करणे नाहीये, हे आपल्या देशातील घरांची खरी कहाणी लिहिण्यासारखे आहे. प्रत्येक छोटीशी माहिती जी अतिशय काळजीपूर्वक नोंदवली जाते, ती एक चांगला उद्याचा आराखडा तयार करण्यात मदत करते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या प्रगणक मित्राला शेअर नक्की करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.